परिस्थितीत सुद्धा हा तरुण जो आहे तो गाडीच्या खालून हा दोरखंड जो आहे तो या ठिकाणी घालून ही गाडी कुठेतरी बांधून ठेवली जाईल। किमान पाण्याचा प्रवाह जरी वाढला तरी ही गाडी वाहून जाणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेतली जाते आहे। प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीची दुर्घटना जी आहे ती रामकुंड परिसरात बघायला मिळते। सगळ्यात विशेष म्हणजे आपण दृश्यांमध्ये बघा, अक्षरशः हा तरुण जो आहे तो पाण्याच्या आतमध्ये जाऊन या ठिकाणी तो दोरखंड गाडीला बांधण्याचा प्रयत्न करतो आहे। जीवावर उदार होऊन हे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी या गाडीला वाचवायचा प्रयत्न करतायत। त्यांच्या जोडीला आता आणखी एक तरुण जो आलेला आहे तो देखील या ठिकाणी पाण्यात उतरलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अरुंद अशा पद्धतीची ही जागा आहे। रेस्क्यूला फारसा काही वाव या ठिकाणी नाही आहे, मात्र तरी देखील या परिस्थितीत सुद्धा हे तरुण जे आहेत तो हा दोरखंड गाडीच्या खालच्या बाजूनी घालून गाडी घट्ट या ठिकाणी बांधून ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करतायत। दृश्यांमध्ये आपण हे तरुण बघतोय कशा पद्धतीनं हे तरुण जे आहेत ते या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करतायत। बघ्यांची देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे, कारण ही गाडी जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आली होती, पार्किंग करण्यात आली होती। धार्मिक बाबींसाठी किंवा पर्यटनासाठी जे लोक या ठिकाणी येतात ते अशाच पद्धतीनं ही गाडी या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लावतात। मात्र अनावधानानं लावलेल्या या गाड्या ज्या आहेत त्या कुठेतरी पावसामध्ये वाहून जाण्याची भीती असते। अचानक पद्धतीनं पाण्याचा प्रवाह वाढला। खरं तर सकाळच्या सुमारास एवढं पाणी निश्चितपणे नव्हतं, मात्र पाण्याचा प्रवाह जो आहे, पाण्याचा फोर्स जो आहे तो अचानक वाढला आणि त्यामुळे ज्या गाड्या या ठिकाणी रोकडोबा परिसरामध्ये किंवा गोदाघाट परिसरात पार्क करण्यात आल्या होत्या त्या गाड्यांचे मालक जे आहेत ते देखील हतबल झाले। त्यांना देखील या ठिकाणून निघावं लागलं आणि आपल्या गाड्या ज्या आहेत त्या आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना या ठिकाणी सोडून द्याव्या लागल्या। आता ह्या गाड्या काढण्यासाठी इथले जे स्थानिक रहिवासी आहेत, जे मुलं आहेत, जे उत्तम अशा पद्धतीनं पोहू शकतात, जे रेस्क्यू करू शकतात, हे तरुण जे आहेत ते या ठिकाणी ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। आपण दृश्यांमध्ये बघतोय की अक्षरशः आपल्या जीवावर उदार होऊन आपल्या जीवाची बाजी लावून हे तरुण जे आहेत ते या ठिकाणी गाडीच्या भोवती हा दोरखंड बांधण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून जरी